जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सेंटर स्पॉटच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ असं म्हणतात. इतिहासाची नेहमी पुनरावृत्ती होत असते. असंच काहीसं सध्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती, लोकसभा निवडणुका आता ज्या येऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये जे महाराष्ट्रात जे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे त्या संदर्भात असंच म्हणावं असं वाटतं की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इतिहासाची पुनरावृत्ती होतीये का? एक बातमी वाचनात आली की AIMIM या पक्षाचे महाराष्ट्रातले नेते इम्तियाज जलील यांनी नुकतंच जाहीर केलं AIMIM ची ऑफिशियल भूमिका की MIM पक्ष हा कोल्हापूरचे आघाडीचे जे उमेदवार आहेत, आघाडीचे म्हणजे इंडिया आघाडीचे उमेदवार, जे की कोल्हापूरचे शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज हे आघाडीचे उमेदवार आहेत. त्या उमेदवारांना, छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरच्या आम्ही पाठिंबा देत आहोत असं MIMनी जाहीर केलेलं आहे. ही बातमी वाचल्यानंतर कित्येकांनी भुवया उंचावल्या, कित्येकांना आश्चर्य वाटलं. पण मला यामध्ये आश्चर्य बिलकुल वाटलं नाही मित्रांनो. आश्चर्य अशासाठी नाही वाटलं की ही एका अर्थाने इतिहासाची पुनरावृत्ती आहे. आता हे मी म्हणतो ते म्हणजे नेमकं काय, तर आता मी जो इतिहास म्हणतोय तो इतिहास हा आत्ताचा इतक्यातला इतिहास नाहीये. तर त्यासाठी मी चाललोय 200-300 वर्ष मागे चाललोय. मित्रांनो, 1707 साली जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला या इथेच महाराष्ट्रात, त्यानंतर औरंगजेबाचा एक सरदार चिनकिलीच खान, ज्याला निजामुल मुल्क अशी पदवी देण्यात आलेली होती औरंगजेबाच्याकडनं, त्याचं जे मूळ नाव होतं चिनकिलीच खान ते मागं पडलं आणि सगळेजण त्याला निजामुल मुल्क असं म्हणायला लागले. त्याची ती पदवी होती, ती त्याला पदवी चिकटली आणि लोक त्याला निजामुल मुल्क म्हणायला लागले. आणि निजामुल मुल्क हे सुद्धा मोठं आहे, त्यामुळे फक्त निजाम हेच काय ते जास्त सर्वतोमुखी झालं. आणि त्या निजामुल मुल्कचं स्वप्न असं होतं की ते मुघल जे कोणी आहेत ते सगळे आहेत दिल्लीला, आपणच एक मुख्य महत्वाचं सत्ता केंद्र स्वतंत्र दिल्लीला फटकून असलेलं असं एक सत्ता केंद्र दख्खनेत निर्माण केलं पाहिजे. हे मराठे जे आहेत ते फार नाकापेक्षा नथ जड व्हायला लागलेले आहेत आणि हे या काफरांची सत्ता उलथवून लावण्यासाठी दिल्ली लांब पडतीये. एक सत्ता केंद्र दक्षिणेत असलं पाहिजे, दख्खनेत असलं पाहिजे. त्याशिवाय 6 सुबे दख्खन ही या काफरांच्या पासून मुक्त करता येणार नाही असं एक स्वप्न तो निजाम पाहत होता. आणि या सगळ्यामध्ये त्याच्या मार्गात मोठा जो अडसर होता तो होता खुद्द औरंगजेब. पण औरंगजेबाचाच मृत्यू झाल्यानंतर या चिनकिलीच खान उर्फ निजामुल मुल्कचा रस्ता मोकळा व्हायला लागला. पण तरीही त्याचा मुख्य शत्रू होणार होता मराठे, म्हणजे आपलं मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य. हे त्यांना काट्यासारखं सलत होतं. निजामुल मुल्कनी काय केलं पुढे, तो दक्षिणेत शिरला हळूहळू करत आणि त्यांनी हैदराबादला स्वतःचं संस्थान सुरू केलं. हैदराबादला स्वतःचं संस्थान सुरू केल्यानंतर म्हणजे त्यासाठी त्याला बराच संघर्ष करायला लागला. परंतु तिथे त्यांनी स्वतःचं सत्ता केंद्र निर्माण केल्यानंतर तिथून पुढे त्याचे सगळ्या वंशजांनी निजाम ही पदवी स्वतःभोवती सतत ठेवली, ती बिरुदावधी नेहमी ठेवली. चिनकिलीच खान उर्फ निजामुल मुल्क पासून त्या अगदी शेवटच्या निजामापर्यंत या सगळ्यांचं एकमात्र धोरण होतं आणि ते म्हणजे मराठ्यांना शह द्यायचा, मराठ्यांना विरोध करायचा, मराठ्यांच्या विरोधात सगळे डावपेच आखायचे. आता एक लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो, मराठ्यांच्या विरुद्ध, हिंदवी स्वराज्याच्या विरुद्ध म्हणजे नेमकं कुणाविरुद्ध? याचं कारण असं की ज्या वेळेला औरंगजेब महाराष्ट्रात घुसला होता आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खून केला, त्यांना यातना देऊन देऊन छळ करून करून त्यांचा खून केला, त्यांनी वध केला, वध म्हणायला नकोय खरं, खून केला, हत्या केली. त्यानंतर पुढचं जे राजकारण त्यांनी केलं औरंगजेबानी, त्यामध्ये असं त्यांनी केलं की संभाजी राजांचा जो मुलगा, छोटा मुलगा म्हणजे शाहू महाराज, पुण्यश्लोक छत्रपती
थोरले शाहू महाराज, ते तेव्हा छोटे होते, वयाने खूप लहान होते, तर ते आणि येसुबाई यांना स्वतःच्या ताब्यात घेतलं, मुघलांच्या ताब्यात ठेवलं आणि छत्रपती संभाजीराजांचे धाकटे बंधू छत्रपती राजाराम महाराज यांनी साताऱ्याचा जो काही वेढा होता, रायगडाचा जो वेढा होता तो फोडून ते जंजी म्हणजे जिंजी इथे सटकले. तिथून त्यांनी काही वर्ष राज्य केलं. जिंजी म्हणजे ऑल द वे बंगालच्या उपसागराच्या जवळ असलेलं, पॉंडिचेरीच्या जवळ असलेलं स्थान आहे. तिथून त्यांनी औरंगजेबाला शह द्यायला सुरुवात केली. तसं काही वर्ष त्यांनी सक्सेसफुली केलं आणि मग पुन्हा एकदा ते स्वराज्यात महाराष्ट्रात आत आले आणि इथून पुन्हा संघर्ष द्यायला लागला. पण या सगळ्या दगदगीमध्ये त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी म्हणजे महाराणी ताराबाई साहेब यांनी हा लढा तसाच पुढे चालू ठेवला, औरंगजेबाच्या विरुद्धचा लढा. आणि संताजी धनाजी यांच्यासारखे जबरदस्त असे वीर योद्धे तेव्हा होते, शिवाय रामचंद्र पंत अमात्य होते आणि असे अनेक कित्येक कर्तबगार आपले सरदार दरकदार जे होते, या सगळ्यांच्या मदतीने आणि महाराणी ताराबाई यांच्या जबरदस्त अशा कर्तृत्वाने आपण औरंगजेबाला सक्सेसफुली यशस्वीरित्या मुकाबला करू शकलो. परंतु 1707 साली जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला फायनली, त्यानंतर मुघली प्रथेप्रमाणे बादशाह मेला की त्याच्या पुढचे त्याच्यानंतरचे जे राजपुत्र म्हणजे शहजादे, त्या शहजाद्यांच्या युद्ध व्हायलाच पाहिजेत आणि ती भीषण हिंसक अशी युद्ध करून मगच त्यातून एक बादशाह निर्माण होत असतो. हा मुघली इतिहासच आहे नेहमीचा. त्या प्रथेला अनुसरून औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या शहजाद्यांच्या मध्ये जे युद्ध होऊ घातलं होतं, त्या युद्धाला सामोरं जाण्यापूर्वी दख्खनेतून जो एक शहजादा चालला होता उत्तरेकडे, त्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र याच्या बॉर्डरवरती स्वतःच्या ताब्यात असलेल्या थोरले शाहूराजे, पुण्यश्लोक थोरले शाहूराजे छत्रपती यांना मुक्त केलं. पण त्यांना मुक्त करताना सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने मुक्त केलं. म्हणजे आयडिया अशी होती की फक्त त्यांनाच मुक्त केलं, फक्त शाहूराजेंनाच मुक्त केलं. त्यांची आई येसुबाई साहेब यांना मात्र मुघलांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलं. का तर एक पद्धतीने ब्लॅकमेल केल्यासारखं, की बघ बऱ्या बोलांनी आमच्या मुघलांच्या बाजूनीच काय ते निर्णय घे, जर आमच्या विरोधात वागलास तर तुझी आई आमच्या ताब्यात आहे, अशा पद्धतीची ती एक गर्भित धमकी होती. अर्थात शाहू महाराज त्या धमकीला बधले नाहीत, हे त्यांच्या पुढच्या प्रत्येक निर्णयानंतर तुम्हाला लक्षात येईल. तर थोरले शाहू राजेंना इथे महाराष्ट्राच्या स्वराज्यात सोडून देण्याच्या मागचं कारण तरी काय होतं, तर मुघलांचा त्यामागचा डावपेच असा होता की भले आम्ही औरंगजेबाच्या नंतरचे जे सगळे शहजादे आहोत ते एकमेकांच्यात लढून मरू, फुटू, तुटू आणि शेवटी आम्ही आमच्यातून एक बादशाह निर्माण करू, पण तरी सुद्धा जरी आम्ही औरंगजेबाच्या इतके प्रबळ ताकदवान होऊ नाही शकलो तरी किमान आम्ही एवढी तरी तजवीज करू की जसे आम्ही आपापसात भांडतोय तसे तुम्ही सुद्धा तुमच्यात परस्परात भांडाल, अशी सोय त्यांनी करून ठेवली. म्हणजे आपल्या हिंदूंचं जे हिंदवी स्वराज्य आहे ते अंतर्गत यादवीमध्ये तुटून फुटून नष्ट व्हावं अशी उदात्त अपेक्षा त्या मुघलांनी ठेवली. आणि या हेतूने त्यांनी छत्रपती थोरले शाहूराजे यांना महाराष्ट्रात सोडलं. अपेक्षेप्रमाणे महाराणी ताराबाई आणि छत्रपती थोरले शाहूराजे यांच्यामध्ये संघर्ष उडाला. दोन तट पडले, उभी दुफळी निर्माण झाली आपल्या हिंदवी स्वराज्याची. इतकंच नाही तर या संघर्षाची परिणती अशी झाली की आपल्या हिंदवी स्वराज्याची दोन शकलं झाली, दोन सत्ता केंद्र निर्माण झाली, दोन राजधान्या निर्माण झाल्या, दोन छत्रपती निर्माण झाले. स्वराज्याची एक गादी साताऱ्याला निर्माण झाली तर दुसरी गादी ही कोल्हापूरला निर्माण झाली. अशा पद्धतीने हिंदवी स्वराज्य एक, पण त्याच्यामध्ये दोन राजधान्या, दोन स्वतंत्र क्लेमंट्स निर्माण झाले. म्हणजे दोघांचेही दावे होते की आम्हीच खरे हिंदवी स्वराज्याचे वारसदार. मग हा झगडा सोडवायचा कुणी?
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या वरती खरा आणि ऑथेंटिक दावा नेमका कुणाचा, अशातून हा झगडा निर्माण झाला. त्याची परिणती अशी झाली की पुढे जी काही संघर्ष या दोन्ही केंद्रांमधून निर्माण झाला, दोन्ही गाद्या ज्या परस्परांमध्ये झगडल्या, त्यातून वरचढ कोण ठरलं तर सातारची गादीचा वरचष्मा ठरला. आणि वारणेचा सुद्धा तह झाला. त्याच्यातून सुद्धा ती गोष्ट सिद्ध झाली, अंडरलाईन झाली की कोल्हापूर आणि त्याच्या पंचक्रोशी पुरतच कोल्हापूर संस्थान आणि कोल्हापूरच्या गादीचं प्रभुत्व मान्य केलं सातारच्या गादीनी, आणि कोल्हापूरच्या गादीला सुद्धा ती वस्तुस्थिती मान्य करावी लागली. आणि दुसरीकडे सातारच्या गादीचा, सातारच्या केंद्राचा, सातारच्या राजधानीचा वरचष्मा हा फक्त सातारपुरता राहिला नाही, तर पाहता पाहता अटकेपासून कटकपर्यंत असा जवळजवळ हिंदुस्थान व्याप्त अशा पद्धतीचा दरारा वाढला. छत्रपती थोरले शाहूराजे यांचेच पंतप्रधान म्हणजेच पेशवे, म्हणजे की आधी बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि त्याच्यानंतर थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांच्यानंतर नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये सातारच्या गादीचा आलेख उत्तरोत्तर वाढत राहिला, वर्धिष्णू होत राहिला, प्रभुत्व वाढत गेलं. जवळजवळ भारतव्याप्त अशा पद्धतीचं ते प्रभुत्व होतं. ही गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाशा इतकी लख्ख झाली की छत्रपती शिवाजी राजे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत, ज्यांनी या स्वराज्याचं, हिंदवी स्वराज्याचं रोपट लावलं, ज्यांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजीराजे, धर्मवीर, महापराक्रमी असे आपले छत्रपती संभाजीराजे, त्यांचा थोरला पुत्र म्हणजे थोरली पाती, आपल्या हिंदू धर्मातलं एक महत्वाचं तत्व आहे. धाकल्या पातीच्याकडे सत्ता तेव्हाच जाते ज्या वेळेला इलाज नसतो, बरोबर. त्यामुळे थोरल्या पातीतले छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचे थोरले पुत्र म्हणून छत्रपती शाहूराजे, थोरले शाहूराजे, अशा त्यांचं ते राज्य सातारचं ते भारतव्याप्त बनलं. चौथाई सरदेशमुखीचे अधिकार असतील आणि नंतर वाजत गाजत अगदी शाही इतमामामध्ये येसुबाई साहेबांची सुटका सुद्धा असेल, हे सगळं काम दिल्लीला धडक मारून पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी ती कर्तबगारी करून दाखवली. आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की थोरले बाजीराव पेशवे यांनी कशा पद्धतीने रणमैदान गाजवून दाखवलं. एकही लढाई हरले नाही, 41 लढाया मारल्या. हा सगळा इतिहास आहे. पण या सगळ्या पराक्रमाला गालबोट लावणारी एक गोष्ट जर कोण करत असेल अगदी पहिल्यापासून, तर ते म्हणजे कोल्हापूर संस्थान. कशा पद्धतीने तर कोल्हापूरच्या गादीला या संघर्षामध्ये, सातारा विरुद्ध कोल्हापूर हा जो संघर्ष होता, तर या अंतर्गत लढाईचा परिणाम असा झाला होता, काटशह करत राहायचं, डाव प्रतिडाव आखत राहायचं. यामध्ये कोल्हापूरच्या गादीनी हैदराबादच्या निजामाशी सुद्धा संधान बांधलं. हा इतिहास आहे. आणि अगदी बाळाजी विश्वनाथ हे पेशवे असताना पासून हैदराबादचा निजाम हा कोल्हापूर संस्थानाशी संपर्क राखून होता. बाजीराव पेशवे हे पेशवे बनताना पासून ते तिथून पुढे त्यांची 20 वर्षाची कारकीर्द आहे पेशवेपदाची. त्या संबंध काळामध्ये जेव्हा बाजीराव पेशवे हे त्यांनी 2 का 3 वेळेला निजामाला मैदानात हरवलेलं आहे, युद्धात हरवलेलं आहे आणि अगदी तहात सुद्धा चारीमुंड्याचित केलेलं आहे, वेगवेगळ्या शत्रूंना परास्त केलेलं आहे. असं असून सुद्धा तो पाताळ यंत्री निजाम हा कोल्हापूरकरांच्या नाकी लागत होता, कोल्हापूरकरांना नादी लावत होता. आणि कशासाठी तर साताराच्या विरुद्ध कारस्थान करण्यासाठी, सातारच्या छत्रपती पदाच्या गादीच्या विरुद्ध कारस्थान करण्यासाठी. आणि विशेष म्हणजे वारणेचा तह होऊन सुद्धा कोल्हापूरकरांची ती खुमखुमी काही गेल्या जात नव्हती. ते आपल्या त्या निजामाच्या नादी लागतच होते. आणि ईच अँड एव्हरी टाइम जेव्हा जेव्हा निजामाला वाटत गेलं की हा आता आपण सातारच्या या हिंदवी स्वराज्याला आपण खेचून काढू शकतो, असा जेव्हा जेव्हा ओव्हर कॉन्फिडन्स त्या निजामाला वाढत गेला,
त्या वेळेला त्याचं पारिपत्य करून त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्सची अशी वेशीला टांगणी लावून बाजीरावांनी जी काही इज्जत काढली निजामाची, त्या प्रत्येक वेळेला कोल्हापूरच्या संस्थानाला दाती तृण धरावे लागले. त्यांना लक्षात आलं की आपण ज्या निजामाच्या वरती भरोसा ठेवून सातारच्या छत्रपतींशी पंगा घेण्याचा प्रयत्न करतोय ते चुकतंय, कारण ते धाडस वेडं धाडस आहे, आपण सूर्यावर थुंकतोय हे त्यांना लक्षात आलं. हा इतिहास आहे, हे वास्तव आहे. आता आपण वर्तमानात येऊयात. वर्तमानात जर बोलायचं झालं, मी पर्सनली कोणत्याही छत्रपतींच्या सध्याच्या वंशजांच्या विषयी मी एक शब्दही बोलत नाहीये. वर्तमानातले सातारच्या गादीचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले असतील किंवा कोल्हापूरचे छत्रपती शाहूराजे आत्ताच्या काळातले हे असतील, यांच्यावरती व्यक्तिगत टिप्पणी मी काहीही करत नाहीये, बिलकुल नाही. हे दोघेही जण व्यक्तिगतरित्या नेमके कसे आहेत याचं मूल्यमापन मी बिलकुल करत नाहीये. मला फक्त गंमत एवढीच वाटली की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, की तेव्हा सुद्धा 200-300 वर्षांपूर्वी निजाम हा कोल्हापूरच्या गादीशी संधान साधत होता. राष्ट्रविघातक किंवा काय म्हणूया हिंदवी स्वराज्य विरोधी अशा पद्धतीची ती अलायन्स होत होती. आणि आजही असंच होतंय. ते जे निजाम होते हैदराबादचे, त्या निजामांचेच रझाकार होते. त्या रझाकारांच्याच अवलादी म्हणजे AIMIM ला बिलकुलही वाईट वाटत नाही बरं का. जे रझाकारांनी जे काही तांडव, जे काही कृष्णकृत्य, जी काही भयंकर हैदोस थैमान जे काही त्यांनी घातलेलं होतं हैदराबाद मुक्ती संग्रामच्या काळात, हैदराबादची मुक्ती होण्याच्या आधी, त्या कोणत्याही गोष्टीच्या विषयी त्या MIM ला काहीही वाटत नाही बरं का. दे आर प्राऊड ऑफ दॅट थिंग. अभिमान आहे त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा. तर ह्या तसल्या त्या भयंकर MIM ला कोल्हापूरकरच आठवत आहेत. मला ही गंमत वाटते. MIM आणि कोल्हापूर संस्थान यांची इथे जी संगत जुळती आहे, बरोबर इतिहासाची आठवण करून देणारी ही गोष्ट आहे. आणि म्हणूनच मी म्हणतोय हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. आणि हे कुणाच्या विरुद्ध चाललंय त्यातही आश्चर्याची गोष्ट आहे की दिग्विजयी, हिंदुस्थान विजयी अशा पद्धतीच्या हिंदुत्ववादी शक्तीच्या विरुद्धचीच ही आघाडी बनती आहे. तेव्हाही तशीच आघाडी बनली होती. निजाम आणि कोल्हापूरकर संस्थान यांच्यामध्ये एक इंडिया आघाडी निर्माण झालेली होती आणि त्यावेळेला विरोधात होता एक पराक्रमी अद्वितीय योद्धा बाजीराव. आजच्या काळामध्ये अशीच एक इंडिया आघाडी अलायन्स निर्माण झालेली आहे, ज्याच्यामध्ये आहे MIM एकीकडे हैदराबादचे, दुसरीकडे आहेत हे कोल्हापूरचे. या आघाडीवीर यांची आघाडी निर्माण झालेली आहे. कुणाच्या विरुद्ध? एका अप्रतिम, अपराजित, दिग्विजयी असा आत्ताच्या काळातला योद्धा, प्रति बाजीराव ज्याला म्हणता येईल, म्हणजे नरेंद्र मोदी. आणि या नरेंद्र मोदींचा सातारामध्ये जो प्रतिनिधी आहे उदयनराजे भोसले. मित्रांनो, हा गमतीचा भाग सोडून द्या, पण या माध्यमातून, या आत्ताच्या राजकारणाच्या माध्यमातून मला तुम्हाला त्या काळातला इतिहास नेमका कशा पद्धतीचा होता हे जरा स्पष्ट करायचं होतं. या निमित्ताने काही पॅरलल्स दाखवून द्यायचे होते इतिहासातले आणि वर्तमानातले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमचे विचार यावरती काय आहेत? काही प्रश्न आहेत का? असतील तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या सगळ्यांचं सेंटर स्पॉटवरती अशाच पद्धतीचं भरभरून प्रेम व्यक्त होत राहू द्या. आणि पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन तुमच्या भेटीला. तोपर्यंत मला रजा द्या. जय श्रीराम, वंदे मातरम.